तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या परीक्षा कालावधी आहे आणि आता 10वीच्या परीक्षा सुरू आहेत, बरोबर. आता सोबतच 9वी आणि त्यानंतर बाकीच्या परीक्षा सुद्धा लवकर होतील. तर आपलं पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, आपण पेपर कसा आखला पाहिजे, उत्तरे कशी लिहिली पाहिजे, या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलोय. आणि माझ्या समोर जो आहे तो पेपर तुम्ही बघत आहात, हा इयत्ता 10वीचा बोर्डचा पेपर आहे, बरोबर. या बोर्डच्या पेपरची ही कॉपी आहे आणि अगदी असाच पेपर तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये मिळेल. आता हा पेपर आखायचा कसा आहे ते तर आपण बघणारच आहोत. त्यानंतर आपल्याला कोणकोणतं साहित्य घेऊन जायचंय त्याची मी ओळख करून देईल तुम्हाला. कॉमनली आपल्याला माहित असते, पण ऐन वेळी पेपरच्या वेळी आपण काय करतो की आपल्या मित्रांवरती अवलंबून राहतो. तर पेपरच्या बाबतीत आपण स्वावलंबी व्हायचंय. सगळ्यात आधी हा हायटेक पॉइंट नावाचा पेन आहे, जो की मी माझ्याही परीक्षांना वापरलेला आहे. तुम्ही कोणताही पेन वापरू शकता, पण याची जी इंक आहे थोडी शार्प आहे, अक्षर स्पष्ट दिसतं. त्यानंतर पेन्सिल कॉमन, आपलं स्वतःचं रबर असलं पाहिजे, शार्पनर असलं पाहिजे, छोटी पट्टी असली पाहिजे, मधल्या ज्या छोट्या छोट्या रिकाम्या जागा असतात त्यांना अंडरलाईन करण्यासाठी किंवा जोड्या लावण्यासाठी किंवा इंटर पेपरचं जे काही वर्क आहे. पट्टी स्टीलची घ्यायची की काचेची घ्यायची यावर सुद्धा बरेच प्रश्न असतात. तर मला वाटतं की पारदर्शी जी पट्टी आहे, काचेची पट्टी तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. स्वस्त आहे, 10 रुपयाला पट्टी भेटते फक्त. तर हे सगळं साहित्य सोबत घ्या. त्यानंतर 3 तासाचा पेपर असेल किंवा 2 तासाचा जरी पेपर असेल तर किमान 200 ml पाण्याची बाटली सोबत असली पाहिजे. तर आपण परीक्षार्थी जरी असलो, सगळ्यात जास्त वेळ त्या ठिकाणी आपला असतो किंवा आपल्या मेंदूला सगळ्यात जास्त काम करावं लागतं, कारण उत्तरं आठवावी लागतात, उत्तरं लिहावं लागतात आणि तुम्ही केलेल्या अभ्यासाचं चीज व्हावं हाच आजच्या व्हिडिओचा हेतू आहे. तर बघा, या पद्धतीने जेव्हा तुम्हाला पेपर मिळेल तर त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने त्याला आखायचं आहे. तर बघूया. अशा पद्धतीने वरच्या ज्या 2 लाईन्स आहेत, बरोबर, अगदी पॉइंट टू पॉइंट प्रॉपर तुम्हाला भरपूर वेळ मिळतो. या पहिल्या वरच्या 2 लाईन्सला अशा पद्धतीने आपण पेन्सिलने आखून घ्यायचं. सध्या जी पेन्सिल मी वापरतोय ती साधी पेन्सिल आहे, पण जर शक्य झालं तर 6B ची पेन्सिल येते, खूप छान डार्क असते. मी ती माझ्या 12वीच्या एक्झामला वापरलेली होती. तर माझ्या शिक्षकांनी मला गायडन्स केलेला होता. तर ती पेन्सिल मी तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करू शकेल. त्यानंतर पुढची जी लाईन आहे, सगळ्यात तळाला असलेली जी लाईन आहे, हिला आपल्याला आखायचं आहे. त्यानंतर ही अशा पद्धतीने पुढची लाईन जी आहे ती या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत घ्यायची आहे. आणि बघा, पट्टी पारदर्शी असल्यामुळे आपल्याला डिस्टन्स प्रॉपर कळतो. त्यानंतर पुढची लाईन अशा पद्धतीने एंड पर्यंत, टॉप टू बॉटम, आणि त्यानंतर परत दुसरी जी लाईन आहे ती अशा पद्धतीने. तर हे पॉइंट जे आहे प्रॉपर आले पाहिजे, अगदी पॉइंट टू पॉइंट आपल्याला व्यवस्थित आखता आले पाहिजे, जोडता आले पाहिजे. आणि त्यानंतर ही शेवटची लाईन जी फिनिशिंग लाईन आहे, आणि नंतर शेवटी ही लाईन सुद्धा आपल्याला या ठिकाणी आखायची आहे. तर हा फर्स्ट कॉपी पेपर असल्यामुळे थोडा छोटा आहे. बोर्डचा पेपर यापेक्षा थोडा मोठा असतो आणि शिलाई अजून मजबूत असते. तर अशा पद्धतीने हा आपला सुंदर पेपर आखून तयार झाला. परीक्षा रूपी युद्ध आपल्याला लढायचं आहे. हे आपल्याला पूर्ण एक बेंचेसच मिळते, तर आपल्या बेंचेसवर एका बाजूला ठेवून द्यायचे व्यवस्थित. तर प्रश्न पहिला जर तुम्ही लिहिणार असाल तर इथं तुम्ही मराठीतून लिहू शकता प्रश्न पहिला या पद्धतीने. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे उत्तरे. या पद्धतीने उत्तरं तुम्हाला लिहिता येणार आहे. त्याला तुम्ही ॲरो पण करू शकता अशा पद्धतीने, म्हणजे थोडा सुबक दिसेल. याचे काही मार्क्स नसतात, पण जितक्या चांगल्या पद्धतीने आपण प्रेझेंटेशन करू तितका अट्रॅक्टिव्ह आपला पेपर दिसतो आणि परीक्षकाचा जो हात आहे तो तपासताना सढळ होतो. त्यानंतर बघा, इथे जर समजा क्वेश्चन ए असेल किंवा अ असेल तर हा अ अशा पद्धतीने इथे टाकायचा आहे. अ मधला कितवा प्रश्न आहे, पहिलाच असेल तर पहिला टाकायचा आहे. आणि पहिल्यामध्ये जर तुम्हाला सब पॉइंट असेल, उदाहरणार्थ या पद्धतीने काही सब पॉइंट येतात, तर त्याला अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे, बरोबर. म्हणजे कॉलम आखल्यानंतर सुद्धा बाहेर आपली जी आकडेवारी आहे ती गेली नाही पाहिजे. त्यानंतर बघा, छोटी पट्टी आता या ठिकाणी आपल्याला कामात येते छोट्या लाईनसाठी. पहिल्या प्रश्नाचं जर उत्तर फिनिश झालेलं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला ॲरो करता येईल. त्याला आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला त्याला लाईन या ठिकाणी मारता येईल. म्हणजे इथपर्यंत आपण ती लाईन जी आहे ती कंप्लीट करूया, कारण आपण याचंच उत्तर फिनिश केलंय. त्यानंतर समजा पॉईंट नंबर 2 असेल तर तो तुम्ही या ठिकाणी लिहू शकता सेम. आणि त्याचंही उत्तर जर 2 ओळीत संपलं असेल किंवा 3 ओळीत असेल तर त्याला आपण अशा पद्धतीने तिथपर्यंत आपल्याला तो संपवायचा आहे. आता पुढे काय करता येईल की समजा तुमचा एवढा पेपर रिकामा राहिलेला आहे, तर या रिकाम्या पेपरला आपल्याला अशा पद्धतीने लाईन जी आहे ती क्रिएट करता येईल. ॲरो दाखता येईल की आता
परीक्षकाला आपल्याला सांगता येईल की पुढच्या पानावर जायला हरकत नाही. मग या ठिकाणी अशा पद्धतीने हा पेपर तपास येतो, छानपैकी टिक मार्क पण करता येतो आणि परीक्षक तुमच्यावरती काय होतो, खुश होतो. जर उत्तर लेखनाची भाषा इंग्रजीत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन टाकून त्यानंतर आन्सर्स असं लिहून या पद्धतीने पेपर प्रेझेंटेशन करू शकता. एवढंच आहे की जर 40 मार्काचा पेपर असेल आणि तुमचं प्रेझेंटेशन जर छान असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता असते. म्हणजे 5 मार्कांपैकी जर तुम्हाला 4.5 किंवा 3.5 मार्क्स मिळणार असतील तर त्या ठिकाणी पूर्ण मार्क जे आहे ते तुम्हाला मिळतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, समजा प्रश्न संपलेला आहे, त्यातले सब क्वेश्चन्स पण संपलेले आहे, तर आपण या ठिकाणी या ला पूर्ण चाकून घ्यायचंय. म्हणजे या ठिकाणी हा पूर्ण प्रश्न संपलेला आहे अशा पद्धतीने. म्हणजे ही फायनल बाउंड्री येईल आणि इतकं सुंदर पेपर प्रेझेंटेशन तुमचं या परीक्षेमध्ये होणार आहे. कमीत कमी 5 ते 6% तुम्हाला यामुळे जास्त मिळू शकता, इतके पर्सेंटेज तुमचे वाढू शकतात. त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या आधी जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त चांगला पेपर आखण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला पेपर लिहा आणि भरपूर पर्सेंटेज घेऊन या.